नमस्कार ताई, पूजालता लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला, मी आज तुम्हाला नवीन रेसिपी दाखवणार आहे. तांदळाचे घावणे. त्यासाठी मी सर्व तयारी आता करून घेतलेली आहे. हे पहा, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, शोपा आणि धन्याची पावडर. गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चम्मच मी तेल घातलेलं आहे. आता नॉर्मली आपण त्यामध्ये हिंग घालूया. मी एव्हरेस्टचा हिंग यूज केलेला आहे. मोहरी घातलेली आहे. 1 चम्मच जिरं घातलेलं आहे. हे हिंग घातला मी थोडासा. कढीपत्ता घातलेला आहे फोडणीसाठी. त्याच्यामध्ये जी पेस्ट मी तयार केलेली आहे ती पेस्ट घातलेली आहे. धने पावडर आणि शोपाची पावडर घातलेली आहे. आता हे चांगलं परतून घेऊया आपण. शोपा आणि धने पावडरने त्याला चांगली चव येते चटणीला. चवीनुसार आपण त्यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने पावडर घालूयात. बॉईल केलेले बटाटे आपण त्यामध्ये घालू. चवीनुसार मीठ घालूयात. वरतून थोडीशी कोथिंबीर घालूयात आपण त्यामध्ये. चला, आता आपण घावण्याची तयारी करू. हे पहा, मी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे तांदळाचं. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. हे पहा, आता आपण त्याला स्टरिंग करून घेऊया. घावण्यासाठी पीठ थोडंसं पातळ करावं. हे पहा, या प्रकारे तांदळाचं पीठ तयार करून घेऊयात. हे पहा, तव्यावर मी 1 चम्मच तेल घातलेलं आहे, घावणे खाली लागू नये म्हणून. आपण जे पीठ तयार केलेलं आहे त्याला तव्यावर टाकूयात. वाफेसाठी झाकण ठेवूयात. आपले घावणे तयार झालेले आहेत. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.